काय मी देऊ तुला गाई चालिया नसला आईनं जोगवा जोगवा मागिला जोगवा मागिला आईनं जोगवा जोगवा मागिला चालिया नसला चालिया नसला चालिया नसला
बत्तीस वन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग भगव्या झेंड्याचा आभाळ गडावर भरलं गगन हांग्या तलवारीचं पात नाचती मर्दानी खेळत करिरोड बोललं ना की आम्हाला वडील भीती वाटायची रे शपथ गेम म्हणा खेळ म्हणा किंवा कुठली संस्कृती म्हणा म्हणजे आवाज बोलला लालबाग परळ करिरोड आवाज कुठे आहे तुमचा अरे इथून विचार करताय तुम्ही इथून विचार करा आणि आवाज द्या अरे उधळी गुलाला भंडारा उधळी गुलाला भंडारा शुभच्या शंभूच्या हे माझे राजे छत्रपती झाले ग माय ग आवडलं गाणं once more उद्याही लाईट नसेल उद्या एवढी लोक नसतील पण तेवढा आवाज तुम्हाला निदान पुढच्या वर्षीपर्यंत तरी पुरला पाहिजे तेवढा तर आवाज आला पाहिजे सदानंदाचा हे उधळी गुलाल भंडारा शुभाच्या शंभूच्या नावानं
हे माझे राज छत्रपती, हे शिवराज छत्रपती झालं ग माय ग जग कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा बहाना भक्त चालला चालला साई मारीला राजेशाही आम्हा सर्वांना दर्शन दे त्याचा रूप राजेशाही आम्हा सर्वांना दर्शन दे त्याचा मुंबईत गाजा वाजा ज्याचा मुंबईत गाजा वाजा अख्ख्या मुंबईत गाजा वाजा करी रोडचा
सर पे मुकुट सजे मुख पे उजाला मुख पे उजाला धनुष गले में पुष्पमाला अरे हम दास इनके मौसम के स्वामी अनजाने हम वो अंतर्यामी शीश झुका राम तुने का हाँ शीश झुका राम तुने का बोलो जय राम के Happy birthday to you. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा वाढदिवस आमच्या ताईचा शाहू या सगळ्या इमारतींच्या रहिवाशांबरोबर 2002 ला जेव्हा मला पहिली तिकीट मिळाली त्यावेळेला पहिलं भाषण याच इथे झालं. खूप मातीचा मोठा ढिगारा होता आणि दत्ता सातोशी असतील, आमचे कुडाळकर, आमचा रवी वरंडे, इथे असे अनेक खूप दंडवते, आमची वैशाली वृषाली, असे सगळे कार्यकर्ते मला म्हणाले ताई तुमची उंची कमी आहे ना तर ह्या मातीच्या ढिगाऱ्यावर उभ्या राहा आणि भाषण करा. मी त्यावेळेला म्हणजे गोपाळ खाडे होता पण शाखा पण मला वाटतं हा बोईटे होता, आमचे सावंत वगैरे पण होते त्यावेळेला, म्हणजे माझी शाखा पण मी ते राहते. तर ते मी म्हटलं ठीक आहे, कारण कुठलाही गड तो मातीचा गड असू दे नाहीतर संकटांचा गड असू दे सुखाचा असू दे तो सर करणं हे फक्त आम्हाला शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू आहे. आणि त्यावेळेला मी त्यांना शब्द दिला होता की तुम्ही आशीर्वाद द्या, माझ्या कामाने तुमच्या बरोबर सोबत राहून हा जो ढिगाऱ्यावर आज उभी आहे तो कामाचा एवढा मोठा ढिगारा उभा करेल की सांगता सांगता
समोरच्यांना धाक लागली पाहिजे. बघा, कोविड काळामध्ये हातावर जीव घेऊन जेव्हा सगळे आतमध्ये होते, जग घरात होतं, त्या काळात आम्ही बाहेर होतो. ठीक आहे, सगळ्या विरोधींना म्हणजे आता सत्तेत असलेले विरोधात असलेले त्यांना तोच प्रश्न पडला की उद्धवजी मुख्यमंत्री, सुरेख काम चालू होतं, किशोरी पेडणेकर महापौर, जीवावर बेतून आम्ही काम चालू केलं. झालं जसं 21 संपलं, आरोप करायला लागले. खुलासा करणं गरजेचं आहे का? कोविड काय फक्त मुंबईतच होता? ज्या ज्या महानगरपालिका सुटला माझा पदर बाणी नवते भानते. काय झालं? अग सुटला माझा पदर बाई मी नवते भानते. अन काळूबाईचे अन काळूबाईचे काळूबाईचं वार माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.